बदलापूरमधील हे सुंदर ठिकाण पाहिल्यानंतर मी या जागेच्या प्रेमातच पडलो. पावसाळा सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि निसर्ग अगदी भरून निघतात. हिरवीगार वनश्री, डोंगर माथ्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, लहान मोठे झरे, हे सर्व पाहिल्यानंतर धरणी मातेने जणू काही हिरवा शालू पांघरल्याचा आपल्याला भास होतो. मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये दोन नद्याच्या संगमावर वसलेल्या महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरापैकी एक असलेले कोंडेश्वर शिवमंदिराला आज भेट देणार आहोत. तसेच मंदिराशेजारी असलेला कोंडेश्वर धबधबा हा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध तर आहेच, पण याच परिसरात असंख्य सुंदर पर्यटन स्थळे व काही हिडन वॉटरफॉल सुद्धा आहेत. ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर चला मित्रांनो, या स्वर्गीय प्रवासाची सुरुवात करूया. मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बदलापूरमध्ये कोंडेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. हे जे मंदिर आहे प्राचीन शिव मंदिर आहे आणि याच्या बाजूला जो धबधबा आहे कोंडेश्वर धबधबा म्हणून, तो खूप प्रसिद्ध आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व एक्सप्लोर करणार आहोत. या मंदिरापासून हार्डली 15 ते 20 मिनटं अंतरावर एक हिडन वॉटरफॉलसुद्धा आहे. तो वॉटरफॉलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर जास्त टाईम घेत नाही मित्रांनो, डायरेक्ट आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कल्याणवरून माझा प्रवास सुरू झाला. पावसाची सर अधूनमधून येत जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवळ पसरली होती. अशा या सुंदर वातावरणात प्रवास करत मी काही क्षणातच एका सुंदर ठिकाणी पोहोचलो. तर मित्रांनो, 1 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण आता पोहोचलो बदलापूरमध्ये. आणि बदलापूरपासून थोडा पुढं आल्यानंतर कोंडेश्वर मंदिर साईडला एक सुंदर असा स्पॉट आहे आणि तो तुम्हाला आता मी दाखवतो. हा बघा मित्रांनो, ही एक नदी आहे आणि हा स्पॉट बघा, हा पहिला स्पॉट. आणि समोरच्या साईडला पण आहे, आपण जाऊया आता समोर. मित्रांनो, बघू शकतात माझ्या मागे खूप सुंदर असा हे स्पॉट आहे आणि सध्या इथं कोणच नाही. मिनी बंधुला दाखवू तुम्हाला एकदा पूर्ण. आणि हा आपल्या प्रवासातील पहिला स्पॉट. आणि थोडा पुढे गेल्यानंतर मित्रांनो अजून एक धबधबा आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे. आता जाऊया. तर मित्रांनो, जस्ट काही अंतर आल्यानंतर आपल्याला कोंडेश्वर मंदिराच्या अगोदरच हा एक सुंदर स्पॉट आहे. आणि या स्पॉटचं नाव आहे भोज डॅम म्हणून. आणि खूप सुंदर आहे. सध्या दुपारची वेळ असल्यामुळे इथं कोणच नाही आणि सध्या तरी मी एकटाच आहे. दाखवतो तुम्हाला. ते मित्रांनो, जाऊयात आपण खाली आणि एकदा थोडाफार आनंद घेऊया. सध्या शुक्रवार आणि दुपारचा टाईम असल्यामुळे मित्रांनो इथं कोण नाही. जबरदस्त. मित्रांनो, जाऊया आता आतमध्ये आपण, पण थोडा सांभाळून. पाय स्लिप होण्याची भीती आहे, त्यामुळे अशा ठिकाणी आल्यानंतर
थोडी केअर करायची. बघा आणि जास्त इथं रिस्क नाही आहे, पण जर पाणी वाढलं तर रिस्क आहे त्या ठिकाणी. आणि खूप सुंदर स्पॉट आहे. सध्या दुपारचा टाईम असल्यामुळे इथं कोण नाही आहे. हे धरण स्थानिक लोकांच्या मते धामणवाडी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र कागदोपत्री याला भूत धरण म्हणून संबोधले जाते. हे धरण प्रामुख्याने येथील परिसरातील जलस्रोत आणि स्थानिक पाण्याचा साठा करण्यासाठी बांधलेले एक छोटे धरण आहे. पावसाळ्यात हे ठिकाण पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे व आवडते ठिकाण आहे. शनिवार व रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसून येते. मित्रांनो, या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी काही क्षण घालवल्यानंतर व येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा माझ्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली. तर मित्रांनो, निघूया आता आपण इथून पुढं. आता आपण जाऊया कोंडेश्वर महादेव मंदिरामध्ये. मी बघितले असेल किती सुंदर हा स्पॉट आहे आणि इथं कोण नसल्यामुळे मी एकटाच होतो, त्यामुळे मनमुराद इथला या निसर्गाचा आणि या डॅमचा आम्हाला आनंद घेता आला. आता आपण पुढं जाऊया कोंडेश्वर मंदिरामध्ये. म्हणजे इथून हार्डली 10 ते 15 मिनटं अंतर आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो मंदिरापाशी आणि जस्ट माझ्या मागे आपण गाडी पार्क केलेली आहे. आता आपण जाऊया दर्शनासाठी. काय का कोंडेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर बदलापूरपासून 7 किलोमीटर, मुंबईपासून 40 किलोमीटर तर पुण्यापासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. बदलापूरपासून मंदिर ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ॲटो रिक्षा व एस टी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, मंदिर परिसरात प्रवेश करतात आपल्याला उजव्या बाजूला एक सुंदर व छोटा धबधबा नजरेस पडतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या धबधब्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. आता आपण चालू दर्शनासाठी आणि हा एक सभामंडप आहे. याच्या पुढं अजून एक सभामंडप आहे. हा मावशी, बरी आहेस काय? जस्ट मित्रांनो, मी काही दिवसापूर्वी आलो होतो, तर या मावशीची ओळख झाली होती आणि इथेच आपण हेल्मेट ठेवलेला. हां हां, नाही सुट्टी नाही ना, त्यामुळे नाही जमलं. बाकी काय बोलतेस, बरी आहेस ना? आणि मावशीने बरंच का आपल्या त्या टायमाला माहिती दिली होती. मावशी, थोडीफार माहिती देशील काय? हां, लाजते काय तू? चल येऊ काय? येऊ? येतो येतो येतो. हां, दर्शन घ्यायचं अजून. तर मित्रांनो, जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर मग बाकी तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर दाखवतो. आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. आणि इथलं जे मित्रांनो हे जे मंदिर आहे हे गुफेमध्ये असून एक प्राचीन शिवमंदिर आहे. या ठिकाणी चप्पल स्टँड आहे, तर आपण पहिले इथं तुम्हाला चप्पला काढायचे. कोंडेश्वर महादेव मंदिर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 2 नद्यांच्या संगमावर वसलेले एक सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिराला कोंडेश्वर महादेव मंदिर हे नाव का पडले तुम्हाला माहीत आहे का? या मंदिर परिसरात पाण्याच्या ओढ्याच्या मार्गावर 5 ते 7
कुंड आहेत. ह्यापैकी काही कुंड हे मंदिराच्या बाजूला आहेत, तर काही कुंड वरील डोंगराळ भागात आहेत. सध्या पावसाळा असल्याकारणाने हे कुंड आपल्या नजरेस पडत नाहीत. या कुंडांचा अधिपती म्हणून हे देवस्थान पूर्वी कुंडेश्वर म्हणून ओळखले जात असे. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला कोंडेश्वर हे नाव पडले. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूस आपल्याला एका शिवलिंग व नंदीचे दर्शन घडते. मंदिरात प्रवेश करतात आपल्याला गर्भगृहाजवळ श्री गणेश, श्री विठ्ठल रखुमाई, श्रीराम भक्त हनुमान, श्री दत्तगुरू, श्री दुर्गादेवी अशा विविध देवदेवतांच्या मूर्त्यांचे दर्शन घडते. या मूर्त्यांच्या मागील बाजूस निरंजन महाराज उर्फ कोंडेश्वर बाबा यांची प्रतिमा आहे. मुख्य गर्भगृह हे एका प्राचीन व नैसर्गिक गुहेमध्ये आहे. गर्भगृहासमोर नंदीची दगडी स्वरूपातील मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला काळ्या पाषाणात कोरलेल्या एका स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते. मित्रांनो, आता या मंदिराच्या आख्यायिकेबद्दल जाणून घेऊया. या ठिकाणी 5 गुहा आहेत. यापैकी 3 गुहा एक कातळ भिंतीतील खोबणीप्रमाणे दिसतात. 4थी गुहा ही ढासळलेली आहे, तर 5व्या गुहेत शिवलिंग आहे. येथे 5 गुहा असल्याने या भागात पांडवांचे वास्तव्य होते व त्यांनी हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. मात्र ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये या मंदिराच्या बांधकामाबाबत कोणताही उल्लेख नाही. मित्रांनो, आपलं जे दर्शन झालेलं आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात हे धबधबे, आणि हे धबधबे पावसामध्ये प्रभावित होतात. त्यामुळे पर्यटकांची खूप या ठिकाणी गर्दी असते. परंतु काही वर्षापूर्वी इथं एक अनुचित प्रकार घडला होता. त्यामुळे इथं सध्या रॅलिंग लावलेली आहे आणि इथं खाली उतरून देत नाही. तुम्हाला दाखवतो मी. हे अशा प्रकारे रॅलिंग लावलेली आहे.
मित्रांनो, मंदिरात दर्शन झाल्यावर मी कोंडेश्वर बाबा यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी निघालो. हे समाधीस्थळ नदीच्या पलीकडे असून त्यासाठी आपल्याला एका मानवनिर्मित पुलावरून जावे लागते. आणि समोर जे दिसतं तुम्हाला त्या ठिकाणी समाधी मंदिर आहे आणि समोरच आहे निरंजनगिरी महाराज बाबांची समाधी. त्यांना कोंडेश्वर बाबा असे म्हणतात. यस ब्लॉगर योगेश पवार. तर मित्रांनो, इथं काय आपले भक्तजन आले आहेत दर्शनासाठी आणि ते आपले त्यांचं काहीतरी मत मांडणार आहे. बोला मित्रांनो. हाय गाइस, सब्सक्राइब करो. इधर दर्शन के लिए आए थे क्या? कैसा है मंदिर? मस्त है, बहुत मस्त. कब से आ रहे हो आप? अभी आए थे. 2025 में भी आए थे. इसके पहले? हाँ, 2025 में आए थे. 2025 में आए थे. 2025. ओके थैंक यू. वायरल हो गए. आईफोन 17 1 लाख सबस्क्राईब होने के बाद. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत निरंजनगिरी महाराज बाबा यांच्या समाधीस्थळापाशी. यांना कोंडेश्वर बाबा म्हणून ओळखले जात. 70 ते 75 वर्षापूर्वी जेव्हा त्या ठिकाणी ध्यान साधना करत असताना ते एखाद्या ठिकाणाची शोध घेत या ठिकाणी पोहोचले आणि इकडचं वातावरण आणि शिवमंदिर बघून ते प्रभावित झाले आणि त्यांनी या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ 70 ते 75 वर्षे त्यांनी या परिसर आणि मंदिराची सेवा केली आणि 1999 साली त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली. बरेचसे जे भाविक जण आहेत ते फक्त मंदिरामध्ये जातात पण कोंडेश्वर बाबांच्या समाधीपाशी येत नाही. तर तुम्ही कोंडेश्वर मंदिरामध्ये आला तर नक्की या समाधीस्थळाला भेट द्या. आणि बाजूने एक नदी वाहते, त्या नदीच्या किनारीच हे समाधीस्थळ आहे. कोंडेश्वर बाबा यांची समाधी नदीच्या किनाऱ्यावर होती. या ठिकाणचे वातावरण एकदम शांत व मनाला सकारात्मक ऊर्जा देणारे होते. या नदीच्या काठावर बसून मी या निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःलाच हरवून बसलो. मित्रांनो, या ठिकाणी एक सिक्रेट वॉटरफॉल आहे आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. त्यासाठी थोडासा ट्रेक करावा लागेल. मित्रांनो, थोडा स्लिपरी रस्ता आहे, त्यासाठी चालता वेळी थोडं पाय समोर चालावं लागतो आणि जस्ट 5 मिनटं चालत झाल्यानंतर समोरचा व्ह्यू बघा, भारी ना. या ठिकाणी एक आहे तो सिक्रेट वॉटरफॉल. आणि मित्रांनो, हा वॉटरफॉल बऱ्याच लोकांना माहिती आहे पण जे नवीन लोक असे त्यांना माहीत नाही. आणि खूप सुंदर असा स्पॉट आहे. या ठिकाणी जे 7 कुंड पण आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचे. मित्रांनो, या ठिकाणी जो मंदिराच्या वरतून जो धबधबा येतो तो पहिला तुम्हाला वरच्या बाजून दाखवतो तो कसा दिसतो. चालतं थोडं सांभाळून व्ह्यू बघा. जबरदस्त व्ह्यू. तर या ठिकाणी मित्रांनो मंदिर आहे. आपला मंदिराचा कळस दिसतो तुम्हाला, जो आपल्याला हा बघा, हा मुख्य मंदिर आहे
शिवमंदिर आणि या ठिकाणी आहे तो एक मंदिर आहे आणि हा धबधबा असा भारी व्ह्यू आहे. आणि आपल्याला हा ओढा पार करून जायला लागेल. तर बघूया, आपण ट्राय करूया. एकदम भारी स्पॉट आहे मित्रांनो. फक्त अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याल तर सांभाळून. आणि माझ्या मागे बघू शकतात हा पूर्ण वरतूनच हा धबधबा येतो आणि असा वाहत जातो. आता आपल्या इकडे या साईडला जायचं आहे. बघूया, ट्राय करूया आपल्याला जाता येईल का. मुश्किल वाटतं. तर मित्रांनो, जस्ट आपण इथं 5 मिनटं बसूया. कारण जर आपल्याला पलीकडे जायचं असेल तर हा ओढा क्रॉस करून जायला लागेल आणि तो मला थोडा रिस्की वाटते. कारण निसर्गाचा आनंद घ्यावा, पण निसर्गाची ती मस्करी करू नये. आपण जाऊ शकतो, परंतु बघू, ट्राय करूया. आणि हे आपल्या बदलापूरमध्ये एक सौंदर्य. हा बघा मित्रांनो, जस्ट या साईडून हा धबधबा येतो आणि इकडून तो धबधबा असा वाहत जातो. आणि खाली जिथं धबधबा पडतो तिथं मंदिर आहे. तर आपण जेव्हा खाली मंदिरामध्ये होतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल. तर अशा प्रकारे हा निसर्गाचा एक सुंदर क्षण आपण आता जगत आहोत. परंतु निसर्गाची मस्करी नाही करायची. आता आपण बघू, ते 7 कुंड कुठे ते शोधण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हे कोंडेश्वरचे मंदिर आहे. या ठिकाणी 7 कुंडे आहेत आणि त्या 7 कुंडांचा अधिपती म्हणून कुंडेश्वर म्हणून नाव होतं. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन कोंडेश्वर म्हणून नाव पडलं. तर हे मित्रांनो, या कोंडेश्वर मंदिराच्या वरच्या भागात 7 कुंड आहेत आणि त्यापैकी 2 ते 3 कुंड हे मंदिराच्या आसपासच आहेत. आणि आता आपले जे बाकीचे जे कुंड आहेत ते बघण्यासाठी आता आपण वरच्या भागात आलो आणि इथे एक सिक्रेट वॉटरफॉलसुद्धा आहे. तर मित्रांनो, ही छोटीशी नदी क्रॉस करून आपल्याला जायचे. तर मित्रांनो, आपण जस्ट 15 ते 20 मिनटाचा ट्रेक करून एकदम हिडन स्पॉटवर आलो आणि इथला स्पॉट टाकून तुम्हीसुद्धा दिल खुश व्हाल. एकदम जबरदस्त स्पॉट. हा बघा, हा एक हिडन स्पॉट आहे आणि तो हिडनच राहावा. हा आहे तो मित्रांनो हिडन स्पॉट. मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला बोललो होतो या कोंडेश्वर महादेव मंदिर परिसर 5 ते 7 कुंड आहेत. यापैकी काही कुंड हे मंदिराच्या बाजूला आहेत, तर राहिलेले कुंड या हिडन वॉटरफॉल जवळ आहेत. मित्रांनो, हा स्पॉट खूपच सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आल्यास येथील निसर्गाला हानी पोहोचणार नाही व इथे केर कचरा होणार नाही याची दक्षता तुम्ही नक्की घ्या. मी या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी येथे अगोदरच काही पर्यटक येथील निसर्गाचा
व या धबधब्याचा मनमुराद आनंद घेत होते. डोंगर माथ्यावरून वाहत येणारा हा निखळ पांढरा शुभ्र धबधबा मनाला भुरळ घालत होता. निसर्गाच्या या अप्रतिम सौंदर्याचे मी मनमुराद आनंद घेत होतो. मित्रांनो, या परिसरात असे असंख्य हिडन वॉटरफॉल व निसर्गरम्य ठिकाण आहेत, परंतु एका दिवसात हे सर्व ठिकाण एक्सप्लोअर करणे शक्य नाही. परंतु मित्रांनो, आता आपण अशाच एका हिडन वॉटरफॉलला व एका सुंदर ठिकाणाला भेट देणार आहोत. तर चला मित्रांनो, जाऊया त्या ठिकाणी. तर मित्रांनो, जस्ट आपण दर्शन घेऊन आलो कोंडेश्वर मंदिरापासून. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, हे कोंडेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आणि तिथून सरळ आलं की एक हिडन वॉटरफॉल आहे. आणि तो वॉटरफॉल माझ्या समोर तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, समोर जे वॉटरफॉल आहे. मित्रांनो, तुम्ही जर कोंडेश्वर मंदिरामध्ये आला तर या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 वॉटरफॉल आहेत. आणि काही वॉटरफॉल्स आहेत ते थोडे रिस्की आहेत, पण काही वॉटरफॉल एकदम सेफ आहे, ज्या ठिकाणी फॅमिलीसुद्धा होते. आणि हा सुद्धा एक छोटासा वॉटरफॉल आहे, पण भारी आहे, कारण आजूबाजूचा व्ह्यू जो आहे तो जबरदस्त. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर. हा बघा मित्रांनो, हा परिसर बघा. म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये एवढी सुंदर जागा आहे, या गोष्टीचा मलासुद्धा आश्चर्यचकित वाटतं. आणि आपण अजून थोडा जवळ जाऊया. एकदम भारी 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 अशक्य सुंदर सह्याद्री. फक्त मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी थोडी काळजी घ्या स्वतःची. एकदम जबरदस्त वॉटरफॉल. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी आता मका खाऊया. आणि अशा वातावरणामध्ये मका खाण्यामध्ये जी मजा आहे ते शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि आपले या गावातले दादा आहेत. आणि या समोरच हा मिनी वॉटरफॉल आहे, तिथं तुम्ही फॅमिली घेऊन सुद्धा येऊ शकता.
मित्रांनो या मस्तपैकी मका खाऊ, भूक लागलेली आहे आणि मका खाऊ आणि आपण मग निघूया. मित्रांनो बदलापूरमधील हे सुंदर ठिकाण पावसाळ्यात जणू काय मिनी काश्मीरच वाटते. आजचा हा सुंदर प्रवास म्हणजे निसर्ग, आध्यात्मिक, भक्ती, डोंगर माथ्यावरून वाहत येणारे छोटमोठे धबधबे, ओढे या सर्वांचा आनंद घेत असा परिपूर्ण प्रवास होता. आजचा हा निसर्गरम्य सुंदर प्रवास आपण येथेच संपवत आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा व चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका अशा नवीन ठिकाणी. जय शिवराय, जय शंभूराजे.